विचार भारती प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन आणि त्यातनं परिवर्तन घडून आणण्यासाठी वचनबद्ध असलेली एक सामाजिक चळवळ. विशेषतः चुकीच्या विमर्शांच्या विरोधात उभा राहत असलेला एक वैचारिक लढा. आज आपण सर्वजण स्वर्गीय रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. खरं तर चुकीच्या विमर्शांशी लढण्याची सुरुवात टाटांनीच केली असं म्हणायला हरकत नाही. मासल्यादाखल काही उदाहरणे देता येतील. व्यावसायिकतेतील यश हे अनैतिकतेच्याच मार्गाने मिळू शकतं, हा नॅरेटिव्ह टाटा समूह गेले 150 वर्ष फोल ठरवतो आहे. केवळ संपत्तीची निर्मिती हेच व्यवसायाचं, उद्योगाचं उद्दिष्ट असू शकतं, हेही त्यांनी फोल ठरवलं आहे. किंबहुना सामाजिक उत्थानासाठीही उद्योग निर्मिती होऊ शकते आणि त्यातूनही यशप्राप्ती करता येऊ शकते, व्यावसायिक यश प्राप्त करता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. जागतिक पातळीवरती भारतीय उद्योगसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात यशाची शिखरं पार करू शकतो. नवे नवे आंतरराष्ट्रीय पातळीवरती टेकओव्हर्सही करू शकतो. हे सगळं त्यांनी आपल्याला प्रूव्ह करून दाखवलं आहे आणि तेही एक शब्दही न बोलता स्वकृतीतून. या आणि अशा अनेक रॉंग नॅरेटिव्हजला मूठमाती देणाऱ्या या देशभक्त उद्योजकाला कायमस्वरूपी स्मरणात ठेवण्यासाठी आपण जमलो आहोत आणि यासाठी आपल्याला उद्बोधित करण्यासाठी लाभले आहेत माननीय उदयजी निरगुडकर. मी विचार भारतीचे अध्यक्ष श्रीयुत अरुणजी कुलकर्णी सरांना विनंती करेन, त्यांनी श्रीयुत उदयजी निरगुडकर, डॉक्टर मेहता, श्रीयुत रमेशजी फिरोदिया यांना घेऊन व्यासपीठावरती यावं. सुधीरजी लांडगे, मी मान्यवरांना विनंती करेन त्यांनी रतनजी टाटा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. मान्यवरांचे हार्दिक आभार. आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्रीयुत रमेशजी फिरोदिया आणि श्रीयुत डॉक्टर मेहता. मी विचार भारतीचे श्रीयुत प्रफुल्लजी नातू यांना विनंती करेन, त्यांनी प्रमुख वक्ते आणि सन्माननीय पाहुण्यांचा परिचय द्यावा. प्रफुल्लजी नातू.
आजच्या विचार भारतीच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे, वक्ते आणि अध्यक्ष यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी आहे. आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर मेहता हे करंटली IMS-CRD या ठिकाणी डायरेक्टर म्हणून आहेत 2007 सालापासून. PhD त्यांची जी झालेली आहे त्याचा विषय खूप इंटरेस्टिंग होता, चेंजिंग पॅटर्न्स ऑफ द इन्व्हेस्टमेंट इन इंडियन स्टॉक एक्सचेंज या विषयामध्ये त्यांची PhD झालेली आहे. डॉक्टर मेहता हे जवळजवळ 26 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे. मुलांना आणि वेगवेगळ्या PhD करणाऱ्या मुलांची गाईड म्हणून ते 1994 पासून या कामात काम करत आहेत. त्यानंतर वेगवेगळे अवॉर्ड हे त्यांना मिळालेले आहेत. लाईफ टाईम एज्युकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड 2020 साली त्यांना मिळाला आहे. एक्सलन्स अवॉर्ड 2020 साली मिळाला आहे आणि प्राईड ऑफ एशिया इंटरनॅशनल अवॉर्ड 2018 साली मिळालेले आहेत. असे डॉक्टर मेहता हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी अरुण कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पूर्णानुमोदन करावा. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत ते CA श्री रमेश फिरोदिया. रमेश फिरोदिया यांचं मूळ गाव हे नगर येथील साकूर, अहमदनगर येथील आहे. अहिल्यानगर आता आपण त्याला म्हणतो. CA त्यांचं कंप्लीट झालं आणि विशेष म्हणजे CA फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. गेले 50 वर्ष ते फिरोदिया अँड बाफना असोसिएट यांच्याशी असोसिएट आहेत ॲज ए सिनियर पार्टनर म्हणून. त्यानंतर वेगवेगळ्या नगरमधील ज्या संस्था आहेत त्यावरती ॲज ते ट्रस्टी आहेत, जसं की अहमदनगर ओसवाल पंचायत सभा आणि महावर एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट. अशा या अध्यक्षांचा मी सुधीर लांडगे यांना सांगेन की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आजच्या या कार्यक्रमाला आपण ज्यांचं उद्बोधन ऐकण्यासाठी आलेलो आहोत ते आपले वक्ते डॉक्टर उदय निरगुडकर. त्यांचा मी परिचय थोडक्यात करून देतो. पुणे विद्यापीठामधून MBA पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. पुणे विद्यापीठाने मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयात डॉक्टरेट ही पदवी त्यांना प्रदान केलेली आहे. 2 दशकाहून अधिक काळात IT, प्रिंटिंग, शैक्षणिक क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर, पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात कामाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. अग्रगण्य IT कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रमुख पदावर त्यांनी काम केलेलं आहे. 50हून अधिक देशात शिक्षण क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापन कौशल्य यातील विविध विषयांवरती त्यांची व्याख्यानं आपण बऱ्याच यूट्यूबवरती प्रत्यक्ष आणि अनेक TVवरती त्यांची व्याख्यानं ऐकलेली आहेत. स्ट्रॅटेजिक यूज ऑफ IT, TQM, बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग या विषयावरील 4 पुस्तकांचं त्यांचं संकलन आहे. लोकल ते ग्लोबल, जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा आणि ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन या पुस्तकाचे, तसेच CEO या कादंबरीचे त्यांनी लेखन केलेले आहे. पत्रकारितेमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने अनेक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केले. सामाजिक बांधिलकी जपताना राष्ट्रभक्ताचा भाव मनात सर्वोच्च असल्यामुळे धागा शौर्य का, राखी अभिमान की आणि सैनिकांच्या कुटुंबांच्या बरोबर दिवाळी साजरी करत आपला सैनिक आपली दिवाळी हे उपक्रम सुरू केलेले आहेत. अनेकदा सीमेवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला आहे. पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम चॅनलवरून लोकप्रिय बनवले आहेत.
26/11च्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या फोर्स 1 या कमांडो युनिटसाठी प्रशिक्षण शिबिरं त्यांनी घेतलेली आहेत. झी 24 तास, न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिन्यांचे व DNA या दैनिक वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून यशस्वी कारकिर्दी त्यांनी केलेली आहे. शास्त्रीय संगीताचे अनेक विविध कार्यक्रम करून कलेची जोपासना केलेली आहे आणि त्यासाठी NCPA आणि संगीत नाटक अकादमीतर्फे पुरस्कार प्रदान त्यांना करण्यात आलेला आहे. सध्या देश विदेशातील विद्यापीठात संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहेत. भारतातल्या NHPC ह्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी नवरत्न प्रकल्पात स्वतंत्र संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. अशा या निरगुडकरांचा सत्कार मी आपले विचार भारतीचे अध्यक्ष अरुणराव कुलकर्णी यांना करण्याची विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रफुल्लजी. मित्रांनो, आज आपण कदाचित एकमेव अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आलेलो आहोत. आपण सगळेच श्रीयुत रतनजी टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलो आहोत. त्यांच्या स्मृती जागृत करण्याकरता आलेलो आहोत. तसं नगर फार मोठं शहर नाही आहे, पण आपली संख्या जर पाहिली तर अजूनही या व्यासपीठावरून म्हणणं चुकीचं होईल, पण अजूनही निरक्षीर बुद्धी समाजामध्ये जिवंत आहे ही आपली संख्या बघून जाणवत आहे. ह्या कार्यक्रमाचं औचित्य काय? एवढे सगळे आपण एकत्र आलोत, याचं काय कारण काय? एवढं उद्योजक भरपूर आहेत, मग प्रत्येक उद्योजक गेल्यानंतर आपण असे एकत्र येणार आहोत का की रतनजींकरता हा खास कार्यक्रम आहे? ह्या सगळ्याची चुकल आपल्याला करायची आहे. विचार भारतीचे आमचे सुधीरजी लांडगे यांना विनंती करेन, त्यांनी थोडासा आमचा हा गोंधळ संपवावा. आदरणीय व्यासपीठ, मिलिंदजी धन्यवाद. उदयजी, मी काही दिवसांपूर्वी माझे जे आध्यात्मिक गुरु आहेत श्री दत्त दिगंबर महाराज, त्यांना एक प्रश्न विचारला होता की या श्रद्धांजलीचे कार्यक्रम ऑर्गनाईज होतात, जी महान व्यक्ती जाते तिला कितपर्यंत कळतं की कोण आलं, कोण गेलं किंवा काय झालं नेमकं, मग हे करतात कशासाठी? त्यांनी मला फार सुंदर सांगितलं. ते म्हणले, सुधीर, आपल्याला वाटतं तो कार्यक्रम त्या व्यक्तीसाठी आहे, पण तसं नसतं. ज्यावेळी आपण ज्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चाललेलो असतो किंवा गेलेलो असतो, ज्यावेळी आपण पुष्प हातात घेतो, फूल हातात घेतो आणि त्याच्या चरणी ते वाहतो, त्यावेळी आपण कळत नकळत हात जोडतो, इथं लावतो आणि डोळे झाकतो क्षणभर. ज्यावेळी आपण डोळे क्षणभर झाकतो त्यावेळी त्या व्यक्तीचा आपल्याला आवडणारा भाव, आवडणारा विषय, आपल्याला त्यातलं काय आवडतं ते आपल्यामध्ये कळत नकळत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये उतरतं. ही श्रद्धांजली म्हणतो त्याच्यासाठी, पण ती असते आपल्यासाठी, आणि म्हणून त्या श्रद्धांजलीसाठी जायचं असतं. आणि म्हणून हा विषय लक्षात आला आणि म्हणून असं वाटलं की श्री अटलजी नंतर APJ अब्दुल कलाम त्यांच्यानंतर जर कोणी व्यक्ती अशी असेल, मी पाहिलं नाही त्यांना कधी, पण पेपरमध्ये नाव असलं किंवा जेव्हा ती बातमी ऐकली त्यावेळी मलाही कुठेतरी अंगावर काटा आला आणि असे शहारे उभे राहिले अंगावर की अरे, एक चांगली व्यक्ती गेली. आणि अशा व्यक्तीला स्मरण करून त्याचा डोळे झाकून त्याच्या पुढे पुष्प वाहताना त्याचा एक जरी गुण माझ्यामध्ये 0.1% जरी आला आणि तो इथे येणाऱ्या प्रत्येकामध्ये 0.1% जरी आला तर त्याचं कॅल्क्युलेशन खूप होईल आणि खूप बदल होईल. भलं आज आपण 1000, 500, 2000 लोकांपर्यंत पोहोचलो असू, त्यातले 1% जरी डेव्हलप झाले, ग्रो झाले, तरी आजच्या कार्यक्रमाची यशस्वीता ती आहे. म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन हा एक उद्दिष्ट दुसरं, आम्ही पावसाळ्यांच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी वेळा काय व्हायचं की झाडं वृक्षारोपण करायचो. काही नवीन आयडिया काढली होती की बीज फेकत चाला, आणि काही
आसपासच्या गावातल्या लोकांनी मला लिंब आणि करंज याचं बी आणून दिलं. आम्ही त्या शहा डोंगरावर आम्ही फेकत चालायचो पावसाळ्या दिवसात, लावत चालणे फेकत चालणे, जे उगेल ते उगवेल. झालं असं की ते बीज एकदा गाडीमध्ये राहिलं होतं आणि डिकीत काहीतरी टाकायचं म्हणून ते बीज उचललं आणि मागं टाकून दिलं, एका डोंगराच्या साईडला टाकून दिलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज ती झाडं मोठी झालेली आहेत. जे बीज कळत न कळतही फेकलं गेलं ते उगवलं आणि आज ते कित्येकांना सावली देते. करंजाची झाडं, लिंबाची झाडं उगवली आहेत, कळत न कळत ती सावली देत आहेत. त्यावेळी ते डोक्यात पण आलं नसेल किती उगवेल किती नाही. आज हेच रतनजी टाटांच्या विचारांचं बीज, ते तर फेकलेलं बीज होतं, ते उगवलं. आज रतनजी टाटांच्या विचारांचं बीज पेरण्यासाठी मुद्दाम खास उदयजींसारखा शेतकरी इथं आणलेला आहे की त्यांनी ते बीज त्याच योग्यतेने पेरावं. आणि ते त्याच योग्यतेने पेरल्यानंतर मला एक माहीत आहे की हे प्रत्येक पेरलेलं बीज, हे प्रत्येक बीज जेवढं इथे उपस्थित आहे हे उगवणार आहे. आणि हेच माझ्या नगरचा, माझ्या शहराचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राष्ट्राचा, माझ्या देशाचा विकास करणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. धन्यवाद. सुधीरजी, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी असा जो प्रकार आहे, खरोखरच आपण वैचारिक लढा तर सुरू केलेलाच आहे. त्यातलंच हे आणखीन एक पाऊल म्हणजे विचार भारतीचा जो उद्देश आहे त्याचाच हा पुढचा एक अध्याय आपण असं म्हणूयात. आपण थोडेसे सभाशास्त्राचे नियम बाजूला ठेवूयात. आज आपण अगोदर प्रमुख पाहुण्यांचं मनोदय काय आहे, त्यांना काय बोलायचं आहे ही माहिती करून घेऊयात. मी श्रीयुत रमेशजी फिरोदिया सरांना विनंती करेन, त्यांनी 2 शब्द बोलावेत. Good evening to all. It is my great pleasure to be here for this special program to honor and remember one of the India's greatest person, Padma Vibhushan Sri Ratanji Tata. I especially thank Vichar Bharati organizers for inviting me today. When we heard the news of passing away of Mr. Ratan Tata on 9th October, many of us felt sad and sorrow as if one of our own family member has passed away. Why is Ratan Tata so special for all of us? Reasons are many. Let me share few. Ratan Tata was a perfect example of visionary leader, nation builder, global entrepreneur, and animal lover. He provided leadership not only to the Tata Group, but to the industry, Indian industry as well. His contribution transformed not just to Tata Group, to the entire nation. At the global level, he created a name for Indian industry. TCS, the flagship company of Tata, provided employment to lakhs of IT trained persons not only in India, but USA, Europe, and many countries. The acquisition of Jaguar Automobile and Chorus Steel in Europe has led to the India's name recognized for quality products. Recently, he acquired Air India, which was founded by Tata Group long back and nationalized. Very soon it would be one of the best airlines in the world. He has helped Indian industry to achieve the new heights in the global arena. All this was achieved by ethical conduct, which was the most important quality followed by Ratan Tata. He did not believe in shortcut, speedy money and corruption, only right ethical way. The charity done by Tata House is well known, but under the leadership of Tata, it achieved new height. His legacy on innovation, integrity, charity will forever be lighthouse to all of us. Let us remember and keep in our hearts Ratan Tata's extraordinary life
of leadership and charity. Thank you for giving me an opportunity to share my thoughts. Thank you. खरं तर फिरोदिया साहेबांनी सांगितल्याप्रमाणेच प्रत्येकाच्या मनात हाच विषय जेव्हा रतनजी टाटा गेले त्यावेळी प्रत्येकाला आपण खरं तर त्यांना कुणीच पाहिलेलं नसावं कदाचित, मला असं वाटतं. सभागृहातल्या फारसं जवळून कुणी पाहिलेलं नसावं, पण आपल्या घरातला कुणीतरी गेला आहे, आपल्या जवळचा कुणीतरी गेला आहे. मे बी ते सगळ्यात मोठं कारण असावं की आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता इथे आलेलो आहोत. मी डॉक्टर मेहतांना विनंती करेल त्यांनी 2 शब्द बोलावेत. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी मराठीत बोलणार आहे आणि इंग्लिश मराठी माझं इतकं चांगलं नाही आहे, तरी मी मराठीतच बोलणार. मंचावरील मान्यवर, आजचे अध्यक्ष कार्यक्रमाचे CA रमेशजी फिरोदिया सर, लेखक आणि पत्रकार डॉक्टर उदयजी, विचार भारतीचे सदस्य आणि मित्रांनो, आज आपण पद्मविभूषण रतन टाटाजी यांना श्रद्धांजलीसाठी आपण इथं आलेलो आहे. हे जे आपण जमा झालेलो आहे याच्यावरूनच आपल्याला दिसतं का आपल्यासाठी म्हणजे त्यांचं स्थान कुठं आहे. ऑर्गनायझरनी जस्ट म्हटले की अनेक लोक येतात आणि जातात, परंतु 2-3 व्यक्ती आता अब्दुल कलाम सर किंवा रतन टाटा हे आपल्या हार्टमध्ये स्पेशल प्लेस आहे. ते तसं काय कारण आहे का आपण आज इथं जमा झालेलो आहे. तर रतन टाटाजी यांच्यासाठी ऑफकोर्स श्री उदयजी एक्सपर्ट आहे, त्यांना ऑलरेडी कनेक्शन आहे त्यांच्याबरोबर, ते आपल्याला सांगणारच आहे. पण मी फक्त माझे 2-3 विचार मांडतो. एक म्हणजे ते एक रेप्युटेड फॅमिली ग्रुपमधून आलेले आहे. टाटा ग्रुप जे होतं ते जमशेदजी टाटाने सुरू केलं. बाय द वे ते टाटा जे सरनेम आहे ते त्यांनी नंतर ॲडॉप्ट केलं. ते पारसी कम्युनिटीमध्ये त्यांचं सरनेम पहिले दस्तूर होतं. दस्तूर म्हणजे जे रिलिजियस हेड असतात त्यांना आम्ही दस्तूर म्हणतो. पण काही कारणासाठी त्यांनी ते टाटा फॅमिली नेम घेतलं आणि जमशेदजी टाटा त्यांनी पहिलं आपलं स्टील सिटी किंवा ज्याला टाटानगर म्हणतो, जमशेदपूर म्हणतो, त्याची स्थापना केली. टाटा ग्रुप जे आहे त्याच्यामध्ये आता 160 कंपनीज आहेत, 29 लिस्टेड कंपनीज आहेत. त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते 150 कंट्रीजमध्ये उपलब्ध आहे आणि 100 कंट्रीजमध्ये त्यांचं कारोबार चालू आहे. तिथं वेगवेगळं एम्प्लॉयमेंट त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फीचर आहे टाटा ग्रुपचं, तर त्यांची जी होल्डिंग कंपनी आहे त्याला टाटा सन्स म्हणतात. आणि ही जे टाटा सन्स आहेत ते 66% टाटा ट्रस्टच्या नावात आहे. म्हणजे ते जे पण काही डिव्हिडंड हे जे 160 कंपनीज देतात टाटा सन्सला, ते टाटा ट्रस्ट डिस्ट्रीब्यूट करतं. आतापर्यंत एक जे सर्वे जे मी वाचलं तर $102 बिलियन म्हणजे आपल्या इंडियन करन्सीमध्ये 8.5 लाख कोटी रुपये त्यांनी डोनेट केलेले आहे. म्हणजे बिल गेट्स किंवा वॉरन बफेट ज्यांचे नाव सर्व घेतात त्यापेक्षा फार जास्त त्यांनी केलं होतं. म्हणजे हे जे टाटा ग्रुप आहे, मी का हे सांगतो पहिले तर या ग्रुपमध्ये रतन टाटानी काय केलं ते आपल्याला बघायचं आहे. टाटा ग्रुपचे 1-2 इन्सिडंट्स मला सांगायचे इच्छुक आहे. एक म्हणजे 1946 मध्ये जर्मनी संपूर्ण डिस्ट्रॉय झालं होतं वर्ल्ड वॉर II नंतर. त्यावेळेला म्हणतात की टाटा ग्रुप जर्मनीला गेलं, त्यांना टेक्नॉलॉजी पाहिजे नव्हतं का इंजिन्स कसं बनवायचं, रेल्वेसाठी त्यांना इंजिन्स बनवायचं होतं. तर त्यांचा ग्रुप तिथं गेलं जर्मनीला आणि तिथं त्यांना समजलं ते जे तिथले जे इंजिनिअरिंग कंपनी होती त्यांनी म्हटलं की सर आमचे जे टेक्निशियन्स आहेत ते आता अनएम्प्लॉईड आहे, आमची फॅक्टरीज डिस्ट्रॉईड आहे, तर तुम्ही असं करा यांना सर्वांना तुम्ही इंडियाला घेऊन जा, हे तुम्हाला सगळं सहाय्य करेल, टेक्नॉलॉजी देईल, पण तुम्ही यांची काळजी घ्या.
तर ते टाटाचे जे लोक गेले होते त्यांनी यांना परत इंडियाला आणलं. हे बरेच वर्ष इथं राहिले हे लोक. टाटानी नंतर रेल्वेजला लोकोमोटिव्ह पण बनवलं. ते कंपनीचंच नाव होतं टाटा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कंपनी टेल्को, जे नंतर आता टाटा मोटर्स म्हणतो. अनेक वर्ष गेले आणि ते म्हणतात का ते जर्मन कंपनीला एकदा एक पत्र आलं, एन्व्हिलप आलं आणि त्यामध्ये टाटा ग्रुपनी लिहिलं होतं का तुमचे टेक्निशियन्सनी आम्हाला फार मदत केली, आम्हाला इच्छा आहे का आम्ही काहीतरी त्यांना मोबदला द्यावा तुम्हाला. फॉर द टेक्नॉलॉजी ट्रान्सफर्ड टू अस वी वॉन्ट टू गिव्ह. तर जर्मन कंपनी आश्चर्य झाली का न काहीतरी लिगल बाइंडिंग आहे, कोणता पण प्रकारचा दबाव नाही आहे, तरी हे द्यायला तयार आहे. आणि त्यासाठी ते एक चांगलं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल टाटा ग्रुपचं 1984मध्ये इंदिरा गांधीचं ॲसेसिनेट झालं आणि बरेच रायट्स झाले. शीख कम्युनिटीचे लोक बरेच त्यांना किल केले झालं. त्यावेळेला टाटा ग्रुपनी 500 ते 1000 ट्रक्स, टाटा ट्रक्स त्या लोकांना ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना फ्री दिलं. तर ते म्हणतात की त्यासाठी आम्ही टाटा ट्रकच घेणार. म्हणजे हे असं ग्रुप काहीच त्यांनी न पब्लिसिटी केली, न कोणाला सांगितलं. तिसरं एक फक्त स्मॉल उदाहरण की जमशेदपूर 1908मध्ये सेटअप झालं, पहिलं इंडियाचं प्लांट सिटी. आणि त्यामध्ये त्यांनी सर्व प्रोव्हिजन्स केले वर्कर्ससाठी, हाऊसिंग, हॉस्पिटल, स्कूल, प्रॉव्हिडंट फंड, जे त्यानंतर कायदा झाला. परंतु या कंपनीने, या ग्रुपने हे सगळं पूर्वीच दिलं. तर असं हे टाटा ग्रुप. आणि यामध्ये रतन टाटाजी आले आणि त्यांनी काय केलं तर त्यांना एक इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं रतनजीला का हाऊ शुड वी रिमेंबर यू, आम्ही तुमची आठवण कशी ठेवावी. तर त्यांनी एकच वाक्य म्हटलं, ॲज समवन हू मेड अ डिफरन्स. म्हणजे ज्यांनी काय बदल घडवून आणला तसं माझी आठवण ठेवा, जास्त नाही, कमी नाही. तर त्यांनी बदल नक्की घडवून आणला. आता आपल्याला ऐकलेलंच होतं की त्यांनी व्हेरियस टेक ओव्हर्स केले वर्ल्ड ओव्हर, वेगवेगळ्या कंपनी घेतल्या, इंडियाचं नाव ग्लोबल स्टेजवर आणलं. ग्लोबली आज इंडिया रेकग्नाइज्ड आहे व्हेरियस थिंग्ससाठी. आज टाटा ग्रुप ते म्हणतात फ्रॉम सॉल्ट टू सॉफ्टवेअर. TCS कंपनी लाखो लोकांना एम्प्लॉय करते, आज इंडियाची मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी आहे. आणि हे सर्व त्यांनी एथिकल केलं. एथिकल ते फॉर की वर्ड आहे. नो करप्शन, नो स्पीड मनी. एकदा एक बिझनेसमॅननी त्यांना सांगितलं का तुम्ही हे एअरवेजच्या पाठीमागं लागलेल्या लायसन्सच्या तुम्ही 15 कोटी द्या मिनिस्टरला आणि तुम्हाला लायसन्स भेटून जाईल. तर रतनजींनी सांगितलं तुला समजतच नाही, मला रात्री शांतताने झोपायचं आहे, मी करप्शनमध्ये मानत नाही आणि मी कधी करत नाही. त्यानंतर ऑफकोर्स आता आपल्याला माहीतच आहे का एअर इंडिया आणि दुसरे एअरलाइन्स ते परत आता टाटा ग्रुपमध्ये आलेले आहे. रतन टाटानी दुसरे 1-2 त्यांचे जे इन्सिडन्स आहेत, 2008मध्ये ताजमहल हॉटेलमध्ये पाकिस्तानी टेररिस्टनी अटॅक केला, बरेच गेस्टचं ते किल्ड झाले. आणि त्याचप्रमाणे आता मी शॉर्टमध्ये बोलतो. त्याचप्रमाणे एम्प्लॉईजचं पण त्यांच्यावर अटॅक झाला, पण रतन टाटानी मेक शुअर केलं का त्यांना जे किल झाले त्यांच्या फॅमिली मेंबर्सला लाईफ लाँग पगार देण्यात आला. तर अशा प्रकाराने रतन टाटानी डेफिनेटली डिफरन्स केलेला आहे आपल्या लाईफमध्ये, टाटा ग्रुपच्या लाईफमध्ये, इंडियाच्या लाईफमध्ये आणि वर्ल्ड स्टेजवर. रतन टाटाजीला जर आपण श्रद्धांजली द्यायचं तर त्यांची जे व्हॅल्यूज आहे ते आपण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू, हेच सगळ्यात मोठी श्रद्धांजली होईल. हे सांगून मी संपवतो. थँक्यू. सर, थँक्स अ लॉट.
खरोखर अशा किती किती कथा आहेत, किती उदाहरणं आहेत त्यांच्या संदर्भातले. प्रत्येकाकडे एक एक गोष्ट असेल. आपण ह्या सगळ्यांना किती स्मरणात ठेवणार आहोत हा आपल्या कॅपॅसिटीचा विषय आहे. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपण थोडेसे सभाशास्त्राचे नियम बाजूला ठेवतो आहोत. आपण अगोदर ऋणनिर्देश करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचा. त्यानंतर प्रमुख वक्त्यांचं म्हणजे उदयजींचं उद्बोधन आपण ऐकणार आहोत. त्यानंतर श्रद्धांजली मंत्र होईल आणि नंतर कार्यक्रम संपेल. मी निनादजी टिपूगडे यांना विनंती करेन त्यांनी ऋणनिर्देश करण्यासाठी व्यासपीठावरती यावं. आज आपण महामानव रतनजी नवलजी टाटा सर यांच्या श्रद्धांजलीनिमित्त इथे जमलो आणि त्यानिमित्ताने आपल्याला प्रमुख वक्ते डॉक्टर उदयजी निरगुडकर सर व प्रमुख पाहुणे डॉक्टर मेहता सर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रमेशजी फिरोदिया सर हे इथे आले. मी त्यांचं ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्यांनी सहकार्य केले, आम्ही अहमदनगर ऑटो क्लस्टर आणि MCCI व माऊली सभागृह व तुम्ही जमलेले सगळे नगरकर यांच्याप्रती मी माझं ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि इथे थांबतो. थँक्यू. निनादराव थँक्स. मला वाटतं मी आता इथे थांबायला हरकत नाही आहे. उदयजीचं उद्बोधन झाल्यानंतर मनीषाताई मुळे या श्रद्धांजली मंत्र सांगणार आहेत आणि त्यानंतर आपला कार्यक्रम संपणार आहे. आपल्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा ऋणनिर्देश करतो आणि थांबतो. सन्माननीय उदयजी. सर्वसाधारणपणे एखाद्या भाषणाची सुरुवात आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवर असं म्हणून करत असतो. तसंही म्हणायची काही सोय आता मला कुलकर्णी साहेबांनी ठेवलेली नाही आहे. रतन टाटांची सर्वात महत्त्वाची आत्ता समयोचित असलेली एक आठवण आहे आणि ती म्हणजे कुठल्याही मीटिंगमध्ये रतन टाटा यांचा मोबाईल एकदाही वाजला नाही. समझने वालों को इशारा काफी है. अहिल्यानगर सारख्या एका काहीशा छोट्या जिल्ह्याच्या केंद्रस्थानी 500-600 लोक जमतात आणि एका धीर गंभीर संध्याकाळी या देशाच्या एका उद्योगपतीला श्रद्धांजली अर्पण केली जाते. त्यानिमित्त लोक आपल्या भावना व्यक्त करतात. दॅट स्पीक्स व्हॉल्यूम ऑफ द पर्सन वी हॅव लॉस्ट. याचं कारण दिस ग्रुप आणि त्यांचे सर्वेसर्वा रतन टाटा टच्ड एव्हरी हार्ट ऑफ द इंडियन. हे भाग्य भारतातील क्वचितच एका दुसऱ्या उद्योगपतीला मिळालं असेल. याआधी असं दुःख जे आर डी टाटा गेल्यानंतर झालेलं होतं ते आज प्रत्येकाला रतन टाटा यांच्या जाण्यानं झालं. खरं तर या व्यक्तिमत्वाचं वर्णन तासाभराच्या व्याख्यानात करता येईल आणि कोणी मला सांगितलं तर 2 शब्दातही करता येईल आणि ते 2 शब्द असतील श्रीमंत योगी. श्रीमंतीचा घरातल्या लग्नाच्या सोहळ्याचा तमाशा करणारे भरपूर असतात. दुर्दैव आहे की असा माणूस आता
पुढच्या पिढ्या पाहू शकणार नाहीत. आणि कदाचित ज्या प्रकारचे उद्योगपती पुढे येत आहेत ते पाहता असा माणूस अस्तित्वात होता अशी उद्योग संस्कृती असू शकते, ह्यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वासच बसणार नाही. त्यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र सरकारची जी बैठक झाली त्यात त्यांचा शोकप्रस्ताव पारित करण्यात आला. 12 कोटी महाराष्ट्रीयनांच्या वतीने. आणि त्यात एक ओळ आहे, एक मागणी आहे, ती म्हणजे रतन टाटा यांना भारत रत्न देण्यात यावं. आणि ही मागणी एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षांचं प्रतीक आहे. त्यांना ते कधी मिळेल का नाही हे मला माहीत नाही, पण एका अशा उद्योगपतीच्या श्रद्धांजलीला अहिल्यानगर सारख्या छोट्याशा ठिकाणी त्या व्यक्तीला एकदाही न भेटलेले बहुतांशी जण आज एक संध्याकाळ त्याच्याकरता अर्पण करायला तयार होतात. यातच त्यांना भारतरत्न मिळून गेलेलं आहे. ज्या दिवशी रतन टाटा यांचं निधन झालं त्या दिवशी धुळे ह्या गावातील एका शैक्षणिक संकुलात माझं भाषण होतं. सभागृह ठेच भरलेलं होतं. गँगवेमध्ये सुद्धा मुलं बसलेली होती. आणि विषय हा एक्सलन्स हा होता. आणि सकाळी सकाळी ती बातमी आली. 9:30ला माझं भाषण होतं. आणि ती बातमी जाहीर करून मी अशी विनंती केली की आपण श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं शांत उभं राहूया. हे वाक्य संपता क्षणी अर्ध्या क्षणात जी मुलं आयुष्यात त्यांना कधी भेटली नव्हती आणि भेटायची सुतराम शक्यताही नव्हती अशी मुलं उठून उभी राहिली. त्यातल्या कित्येकांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. उद्योगपती भरपूर असतात ज्यांच्यामुळे तुमच्या खिशात पैसे येऊ शकतात, उत्तम उत्तम प्रोडक्ट येऊ शकतात, उत्तम उत्तम सर्व्हिसेस येऊ शकतात. यू ट्रेड इन द शेअर्स ऑफ दिस कंपनीज अँड यू मेक ह्यूज मनी. पण एखादा उद्योगपती गेल्यानंतर 18-20 वर्षे वयाच्या मुलांच्या डोळ्यात अश्रू ओघळतात. हे भाग्य फक्त रतन टाटांना मिळालं. याकरता आयुष्य नीतिवान, धैर्यवान आणि चारित्र्य संपन्न असावं लागतं. इट इज अ कॅरेक्टर दॅट मेक्स द पर्सन. आणि म्हणूनच उद्योगपती भरपूर असतात पण रतन टाटा एकच असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य. खरं तर टाटा हे प्रत्येकाच्या शरीरात आहेत. आयदर वी हॅव कन्झ्युम्ड देअर प्रोडक्ट्स ऑर वी आर कस्टमर्स ऑफ देअर प्रोडक्ट्स which is existent for last 100+ years. त्यांनी बांधलेल्या लोकोमोटिव्हजमधनं आपण प्रवास केला आहे. अनेकांनी त्यांच्या इस्पितळात ट्रीटमेंट घेतलेली असेल. त्यांच्या रिटेल आउटस्टोअरमधून काही लोकांनी प्रॉडक्ट खरेदी केली असतील. काही लोकांनी त्यांच्या विमान सेवेचा लाभ घेतला असेल. काही लोकांनी त्यांच्या सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर विकत घेऊन गब्बर पैसे कमावले असतील. आणि त्याहीपेक्षा आज इथे जमलेली गर्दी एक सांगते, जिसका नमक खाया उसका नमक का हक अदा करने के लिए आए हैं. If at all, this man and the philosophy he lived is the salt of being Indian. यही वो इंडियन फिलॉसफी है जिसके लिए इंडिया अलग है. रामायणातली एक गोष्ट आहे. लंकेत रावणाचा पराभव केल्यानंतर लंका अयोध्येच्या राज्याला जोडली नाही गेली. ती लंका विभीषणासारख्या एका उत्तम चारित्र्यवान राजाच्या हाती सोपवली गेली. वी डिड नॉट ॲक्सेस इट टू अस. वी लेफ्ट इट टू देम. ही जी फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीचं प्रतीक रतन टाटा आहेत. आणि म्हणून ही सो आयकॉनिक.
the journey to the top of this man was never easy. आणि journey to the top of any man is never easy. जॅक वेल्च ज्यांनी GE ही कंपनी उभी केली, विच इज जनरल इलेक्ट्रिक, त्या जनरल इलेक्ट्रिकमध्ये त्यांनी 130 देशात कारभार केल्यानंतर एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे, द GE वे म्हणून. मिळालं ॲमेझॉनवर तर जरूर घेऊन वाचा, इट विल चेंज युअर लाईफ. ते वे मध्ये एक प्रसंग है, आदमी सभी नजर सभी को है लेकिन देखने का नजरिया अलग होता है. जॅक वेल जेव्हा मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून एका डेअरीमध्ये कामाला गेले स्टुडंट असताना, त्यावेळेला त्यांना काय काम दिलं होतं, तर कन्व्हेअर बेल्टवरनं विविध आकाराच्या काचेच्या बरण्या यायच्या आणि त्या वरती नॉझल्स होती, त्या नॉझलच्या खाली क्षणभर थांबायच्या आणि त्याच्यातनं मिल्क प्रोडक्ट्स, व्हेरियस मिल्क प्रोडक्ट्स त्यात भरली जायची, पुढे त्यांना कॅप लावली जायची आणि ती पॅक केली जायची आणि जायची. ते नीट चाललं की नाही एवढं फक्त बघायचं काम त्यांचं होतं, विच इज व्हेरी रुटीन वर्क. पण देखने की नजर क्या होती है, दॅट डिसाइड्स हू इज अँड हू यू विल बी. त्याने एक वाक्य लिहिलेलं आहे, no matter the size and shape of container, no matter the size and shape of container, cream of the milk always comes at the top. लोणी आहे ते नेहमी वरती येतं. तसंच रतन टाटांचं आहे. They were not him alone, but रुसी मोदी, नानी पालखीवाला, नसली वाडिया, so many were contender to the top and the most coveted post, but it was neither Darbari Seth or Ajit Kerkar. ZRD chose Ratan Tata in 1991, and this is a most significant date in the history. त्यावेळेला टाटा ग्रुपची अवस्था ही एक वृद्ध जर्जर पारंपरिक उद्योगात अडकलेला, टॉप लाईन आणि बॉटम लाईन यांच्या मध्ये कुठेतरी अडखळलेला, पण नीतिवत्ता, धैर्य, देशप्रेम ओतप्रोत भरलेला, काही चुकीच्या व्यवसायात असलेला असा उद्योग, ज्याला आपण एक्सटेंडेड फॅमिली बिझनेस म्हणतो, असं त्याचं एक स्वरूप आलेलं होतं. पण त्यानंतर when this man took over in just 20-25 years, 65% of Tata revenue now comes from a country apart from India. That means it's a truly Indian multinational company. ही किमया फार कमी उद्योजकांना जमली, आणि ज्यांना जमली त्यांना इतक्या नीतिवानपणे जमली का, हा खरा सवाल आहे. स्वतःच्या हयातीत स्वतःचा सक्सेसर निवडायचा, त्याला एस्टॅब्लिश करायचं, हे बिझनेसचं सर्वात मोठं कंटिन्युटीचं सूत्र टाटा ग्रुपमध्ये अत्यंत केअरफुली गेल्या 4-5 पिढ्या पाळलं जातं. आणि ते ज्या पद्धतीनं निवडलं जातं, त्यातली पारदर्शकता, कठोरता आणि नीतिमूल्यांच्या कसोटीवरचं त्याचं निवडलं जाणं अध्यक्षाचं, हे इतर कुठल्याही उद्योगांसाठी आज ललांभूत आहे. ऐसा नहीं कि मेरे पास और मेरे बाद मेरा बच्चा. अर्थात मुलं किंवा पुतण्याला धंदा किंवा पक्ष चालवायला दिल्यानंतर काय होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्याविषयी काही भाष्य करायची गरज नाही आहे. परंतु रक्ता नात्याचा नाही, परंतु जो माझी किंवा व्यवसायाची जी मूल्य 100वरून अधिक वर्ष आम्ही चालवत आहोत, ती पुढे नेण्याची क्षमता असलेलाच व्यक्ती निवडला जाईल, हा आग्रहच लोकविलक्षण आहे. आणि हे धाडस आज भारतीय इतिहासात दुसरा कुठलाही उद्योग समूह दाखवत नाहीत. इट्स नॉट मी अँड माय सन, बट इट्स अबाउट समवन who carries the torch of our thoughts and value process.
हे दुर्मिळ आहे, तुम्हाला सांगतो. विचार करून बघा, आपले 2, 5, 10, 15, 20, 25, 50 कोटीचे व्यवसाय असतील. किती लोक रक्ता नात्याच्या नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडे त्याची सूत्र सोपवतील आणि त्याला एक चौकट आखून देतील की देख भैया, पिछले 50 साल में इस दायरे में मैंने बिजनेस किया है, तुमको इसका मुखिया बना रहा हूं, याद रखना कि तुम ट्रस्टी हो, मालिक नहीं हो, उपभोग शून्य स्वामी आहेस. कारण मी तसा जगलो, तो तसा जगला, म्हणून पुढची पिढी तशी जगते. विचार करा, एक तरी उदाहरण आपल्याला असं आपल्या आसपास दिसतं का की 100-150 कोटीचा 1 BHK फ्लॅट स्वतःच्या जावयाला देताना लोक खळखळ करतात. आणि इथे हजारो कोटींचा व्यवसाय अशा व्यक्तींच्या हातात द्यायचा, जसं आता चंद्रशेखरन यांचे आहेत, की ज्यांचा टाटा घराण्याशी सुतराम संबंध नाही, पण निवडीचे निकष हे इतके काटेकोर आणि कठोरपणे टाकलेले, आणि त्याच माध्यमातून अध्यक्ष निवडला जातो. ही प्रक्रियाच मला मोहात पाडणारी आहे. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. हे ते गणराज्य, जिथं इतर सर्वत्र फक्त हुकुमशाही आणि घराणेशाही दिसते, इथं मला ती घराणेशाही वृत्तीतून, त्यागातून आणि त्याहीपेक्षा मूल्यातून दिसते. हा मूल्य संस्कार भारतीयांच्या पिढ्यानपिढ्या रुजलेला आहे, म्हणून टाटा आम्हाला जवळचे वाटतात. ज्यावेळेला रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाची सूत्र सांभाळली, त्यावेळेला नाखुश झालेल्यांची संख्या खुश झालेल्यांपेक्षा खूप जास्त होती. कारण त्या पदाचं प्रॉमिस रतन टाटांनी कळत किंवा नकळत इतरांना दिलेलं होतं, किंवा इतरांनी तसं समजून घेतलं होतं की आता मलाच निवडलं जाईल. त्यातलं अग्रगण्य नाव होतं नसली वाडिया. अर्थात ऋषी मोदी, हु वॉज दी chairman of the largest Tata Group company, was also the contender. Then it was Nani Palkhiwala, who had a great public image. Ajit Kerkar, who was running successful hotel business. Darbari Seth, who was running Tata Chemicals. ह्या सगळ्यांच्या वर मात करून आल्यानंतर ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं टाटांना उद्योग व्यवसाय चालवायचा होता, त्याला आडकाठी करायला सुरुवात केल्यानंतर अत्यंत कठोरपणे, कुठल्याही बाबतीत नियमांची तडजोड न करता 65व्या वर्षी रिटायर आणि 75व्या वर्षी नॉन एक्झिक्युटिव्ह म्हणून चेअरमन म्हणून रिटायर, हा नियम त्यांना तर लावलाच, पण तो स्वतःलाही लावला आणि पाळला. असं नाही आहे की लग्नाच्या वेळेला सामान्य माणसं डाव्या बाजूच्या रांगेत उभी आणि मंत्री संत्री उजव्या बाजूने येऊन बुके देऊन निघून जातात. हे नाही केलेलं, म्हणून त्यांच्या गर्दी होते. इथल्या भागातले मंत्री संत्री कोणी गेले तर एवढी लोक येतील का, ही मला शंका आहे. तुम्हाला सांगतो, याचं कारण ते वर्तन आहे. आणि इतक्या लोकांना कठोरपणे बाजूला करताना कुठेही कटुता नाही. नियमांवरचं प्रेम, नीतिमत्ता दिसली, अँड दॅट्स हाऊ दे बिकेम $100 billion when Ratan Tata retired, and of which 65% came from countries outside India. आणि याकरता जे उद्योजकतेचं सर्वात मोठं शस्त्र आहे, किंवा एखादा उद्योगपती मोठा का होतो, तर तो त्या उद्योगाचा मालक असतो. ही ओन्स इट. आणि ही ओनरशिप आपण समजून घेत नाही. उदाहरण देतो. सैन्यामध्ये एक गाव असतं, त्या गावात 2 मित्र असतात, शाळेत एकत्र असतात, ग्रॅज्युएशनला एकत्र असतात, आणि दोघं जण सैन्यामध्ये अप्लाय करतात, शॉर्ट सर्व्हिस कमिशन. आणि दोघं एकाच दिवशी सैन्यात एकाच प्लॅटूनमध्ये नोकरीला जातात, एकाच ठिकाणी आयुष्यभर साधारणतः 15 वर्ष नोकरी करतात, आणि मग ते रिटायर होतात. त्यातला एक जो मित्र असतो तो एक व्यवसाय चालू करतो, कन्स्ट्रक्शन कंपनी, आणि ती बघता बघता 1000 कोटीची होते. आणि दुसरा मात्र स्ट्रगल करत राहतो, परिस्थिती कठीण होते. शेवटी तो आपल्या मित्राकडे जातो आणि म्हणतो की या तेरे पास इतना बड़ा धंदा है, कुछ छोटी मोठी नोकरी दे दे मेरे को. तुला, अरे आपण तर एवढे लहानपणापासून एकत्र वाढलो, एकत्र, कम मी तुला चांगली नोकरी देतो माझ्याकडे. आणि त्याला एक चांगली
स्लॉट तयार करून तो नोकरीला देतो. पुढे 6 महिन्यानंतर हा जो नोकरीला लागलेला मित्र आहे तो एकदा एकांकडे असे उद्गार काढतो की यार नसीब भी गांडू होता है. देख मला काही आयुष्यात मिळालं नाही आणि याला हा 1000 कोटीचा व्यवसाय मिळाला. माझं नशीबच गांडू आहे. ही गोष्ट त्या श्रीमंत उद्योगपती मित्राला कळते. तो त्याला बोलावून घेतो एकदा जेवायला. वर्ष झालेलं असतं कामाला. तो म्हणतो लेट सेलिब्रेट. सो यू ओपन द शॅम्पेन. त्याच्या त्या आलिशान घरात त्या दोघांचीच पार्टी सुरू होते. 1-2 पेग गेल्यानंतर त्याला म्हणतो की तुला असं नाही का रे वाटत की परमेश्वर माझ्यावर उदार झाला आणि तुझ्या बाबतीत मात्र कंजूस राहिला. मी एवढा श्रीमंत झालो, माझ्या हाताला यश जिथे हात लावेन तिकडे, आणि तुला मात्र अपयश मिळालं. मित्र म्हणतो हो मला नेहमी वाटतं, तुझा हेवा वाटतो आणि परमेश्वराविषयी एक कटुता मनात निर्माण होते की यार मला यश दिलं नाही तुझ्या एवढं. तो म्हणतो बस. तुला एक प्रसंग आठवतोय? एका भारताच्या सीमेवर आपण फॉरवर्ड पोस्टला अमुक एक ठिकाणी तैनात होतो. तो हो आठवतोय ना, 3 वर्ष होतो. आणि ती जी फॉरवर्ड पोस्ट होती ती आपल्या राहायच्या जागेपासून साधारणतः 3.5-4 किलोमीटर दूर होती. रोज आपण 4 किलोमीटर त्या चिखलातून जंगलातून वाट काढत फॉरवर्ड पोस्टला जायचो. 12 तास ड्युटी करायचो आणि नंतर येऊन आपल्या बॅरॅकमध्ये आपण झोपायचो. पुन्हा सकाळी जायचो. असं 3 वर्ष आपण केलं. हो म्हणे मला आठवतंय. तो म्हणतो तुला एक प्रसंग आठवतोय का? एकदा आपण परत आलो. पाऊस धुवाधार कोसळत होता. जेवण संपवलं आणि आपल्या दोघांच्या लक्षात आलं की फॉरवर्ड पोस्टवर जिथे इलेक्ट्रिसिटी नसते तेव्हा डिझेल जनरेटरवर आपला एक पंखा आणि एक लाईट चालू राहिलाय. तू म्हणला छोड़ दे यार, कौन जाएगा, किसको पता चलेगा वहां क्या है, छोड़ सो जा. आणि तू म्हणे रजाई घेतलीस आणि पाठ करून झोपून गेलास. मला झोप नाही आली. मी कपडे बदलले, सैनिकाचा गणवेश घातला, गमबूट घातले, ओव्हरकोट चढवला आणि त्यात घनघोर पावसात चिखलात वाट तुडवत जिथे सापांची जंगली श्वापदांची भीती आहे अशा ठिकाणी एक टॉर्च घेऊन मी पुन्हा 4 किलोमीटर गेलो. डिझेल जनरेटर बंद केला, लाईट बंद केला, फॅन बंद केला आणि पुन्हा 4 किलोमीटर परत आलो. तेव्हा पहाटेचे 3 वाजलेले होते. तू ढाराढळून झोपलेला होतास. मी नकशिकांत भिजलेलो होतो. तेव्हा तू झोपलेला नोकर होतास आणि मी नकशिकांत भिजलेला तेव्हाही वृत्तीनं मालकच होतो. कळलं आयुष्यात काही माणसं यशस्वी का होतात आणि काही का यशस्वी होत नाहीत. एक दुसरा गुण असतो तो म्हणजे अंगात धाडस असावं लागतं. यू नीड टू थिंक आउट ऑफ बॉक्स. यू नीड टू टेक रिस्क. जे नोकर असतात आणि मालक असतात त्यांच्यातला एक महत्त्वाचा फरक असा असतो की जो मालक आहे तो रिस्क घेतो. अँड व्हॉट रिस्क? सो मेनी रिस्क इन लाईफ. नोबडी टूक. आपल्या स्वतःच्या ॲपेटाईट किंवा आपल्या स्वतःच्या टर्नओव्हरपेक्षा दुप्पट टर्नओव्हर असलेली कंपनी विकत घ्यायची, की जी कंपनी पूर्णपणे डबघाईला आलेली आहे, बर्बाद झालेली आहे. ती कंपनी विकत घ्यायची, चालवायची, यशस्वी करायची. हे रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात असंख्य वेळा केलं. दिस इज द मार्क ऑफ मॅन. त्यातलं एक ॲक्विजिशन म्हणजे जो चहा आपण रोज पितो आणि तो म्हणजे टाटा टेटली. अख्खं इंग्लंड किंवा अर्ध युरोप जो चहा पितं तो टाटा टेटली उद्योग समूह धोक्यात आलेला होता. त्याच वेळेला बरोबर टायमिंग साधून रतन टाटांनी तो विकत घेतला, ऊर्जितावस्थेला आणला आणि नाव इट हॅज बिकम नंबर 1 ब्रँड. ही जी गट्स वृत्ती आहे किंवा अक्वायरिंग जॅग्वार लँड रोव्हर, कोरस, वन ऑफ द लार्जेस्ट स्टील कंपनीज इन द वर्ल्ड विच इज डबल युअर साईज. क्षितिजापर्यंत पाहणारे उद्योगपती अनेक असतात, परंतु क्षितिजाच्या पल्याड पाहणारा एकमेव रतन टाटा असतो की जो आपल्या क्षमतेपेक्षा दुप्पट क्षमता असलेल्या ग्रुपला आपलंसं करून घेतो आणि एवढंच नाही तर एकही कामगार कपात न करता तो फायद्यात आणून दाखवतो. ही किमया दुसऱ्या कोणालाही जमलेली नाहीये आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूचे असे कार्यक्रम जमशेदपूर, मुंबई,
ठाणे, डोंबिवली, दिल्ली ह्या ठिकाणी झाले नाहीत फक्त, तर ते इंग्लंड, अमेरिका अशा 60-65 देशात झाले. त्यात इंग्लंडमध्ये लोकांना त्यांच्याविषयी बोलताना कंठ दाटून आला, कारण आज इंग्लंडमध्ये सर्वात जास्त रोजगार पुरवणारी व्यक्ती ही ब्रिटिश, फ्रेंच, ज्यू, चायनी नाही, रतन टाटा आहे. Now this is something unbelievable, that the biggest employer of the country who ruled us for 150 years is not Britisher but Indian. आणि हे करताना ती सादगी कधी सोडली नाही, ती विनम्रता कधी सोडली नाही, पैशाचा माज किंवा श्रीमंती मिरवली आहे असं कधी झालं नाही. त्यामुळे टाटांच्या पैशाला लक्ष्मीचा सुगंध आहे. लक्ष्मी अनपगामिनी आहे. आपण लक्ष्मीचं स्तोत्र म्हणतो, त्यात लक्ष्मी अनपगामिनी आहे. त्या लक्ष्मी स्तोत्रात लक्ष्मीची जी जी लक्षणं आहेत आणि जी जी विशेषणं वापरली आहेत, ती सगळी जर तुम्हाला समजून घ्यायची असतील तर रतन टाटांचं आत्मचरित्र बघा. तुम्हाला लक्षात येईल की या माणसांनी लक्ष्मीची आराधना केली, म्हणजे लक्ष्मीच्या सात्विक रूपाची आराधना केली. पैसा कमाया, लेकिन वो कैसा कमाया ये जानना बड़ा जरूरी है. एअरलाईनचा एक प्रसंग आहे आणि तो जाणून घेणं फार महत्वाचं आहे की व्हॉट इज द कॅरेक्टर ऑफ द पर्सन. जेव्हा सगळे आपल्याला बघत असतात तेव्हा कोणी जमिनीवर थुंकत नाही, पण जेव्हा आपल्याला कोणी बघत नसतं तेव्हा पटकन पान खाऊन आपण थुंकतो. जेव्हा चौराहे पर पुलिस खड़ा होता है ट्रैफिक का, तो कोई सिग्नल तोड़ता नहीं है. जब ट्रैफिक हवालदार नहीं होता तो रुकता है. दैट इज योर कैरेक्टर. कैरेक्टर इज नॉट व्हाट यू आर इन सनशाइन व्हेन यू कैन बी कॉट. कैरेक्टर इज व्हाट यू आर इन डार्क व्हेन नोबडी कैन कैच यू. एंड दैट्स व्हाई ही इज डिफरेंट. मौका मिला तो शॉर्टकट मार के चौका कमा लिया, ही वृत्ती आमच्या उद्योगपतींमध्ये हाडीमाशी भिनलेली असल्यामुळे उद्योगपती म्हणजे चोरी करके आया हेच आमच्यावर ठसवलं गेलं. याचं कारण शेकडो उद्योगपतींनी तोच मार्ग अवलंबला. आणि म्हणून इंडियन सिनेमामध्ये 1950 साली जर खलनायक दाखवायचा असेल तर तेव्हा तो सावकार असायचा, मग तो स्मगलर, बिल्डर असायचा, आणि त्यानंतर 80च्या दशकात तो उद्योगपती दाखवला गेला. कारण उद्योगपतींनी मिळवलेला बहुतांशी पैसा आपल्याकडे हा अशा मार्गाने होता, त्याला अपवाद होता तो टाटा उद्योग समूहाचा. काय नियती असते बघा अशा धैर्यवान माणसांच्या मागे उभी. ह्या टाटा उद्योग समूहाने जेआरडीच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्याकडे पायलटचा लायसन्स नंबर 1 भारतातला होता, त्यांनी एअरलाईन चालू केली आणि ती सरकारने खाजगीकरण करून स्वतःकडे ताब्यात घेतली आणि त्याची वाट लावली. एकदाही जे.आर.डी. टाटांनी त्याविषयी वावगा शब्द काढला असं आपल्याला दिसणार नाही. दिस इज डिग्निटी, दिस इज कॅरेक्टर, दिस इज बिंग टाटा. ज्या सिंगूरमधून प्लांट हलवला गेला अन्यायरित्या, लाखो करोडो रुपयाचं नुकसान करून, त्या ममता दिदींच्या विरोधात एकदाही वावगा शब्द काढला नाही. पण त्याच ममता दिदींना नंतर 4-5 वर्षांनी जेव्हा एक इन्व्हेस्टमेंट समिट करावी लागली, त्याच्या उद्घाटनाला त्यांनी दुसऱ्या कोणालाही बोलवलं नाही, पायघड्या घालून रतन टाटांना बोलवलं. नियती सूड गोते ती असा. जी एअरलाईन टाटांकडून अन्यायरित्या हिसकावून घेण्यात आली होती, त्याबद्दल टाटा उद्योग समूहाने कधीही एक चकार शब्द पब्लिकली काढलेला नाही. दिस इज टाटा. आणि त्यानंतर जेव्हा सिंगापूर एअरलाइन्स बरोबर स्वतःचं व्हेंचर चालू करायचा प्रयत्न केला, तेव्हा तत्कालीन एका एअरलाईन कंपनीने भारतातल्या एका उद्योगपतीला हाताशी धरून त्यांची भारतातली एंट्री थांबवली. तो उद्योगपती कोण आणि तो राजकारणी कोण हे आता काळाच्या उदरात सगळ्यांच्याकडे उघड झालेलं आहे.
ती एअरलाईनीनंतर बोंबलली आणि तो उद्योगपती गजाआड झाला आणि तो राजकारणी गेला. टाटांनी आजपर्यंत एकाही मुलाखतीत याविरुद्ध वावगा शब्द उच्चारला नाही. नियती कशी कठोर असते बघा. तो राजकारणी ज्या पक्षाचा होता त्या पक्षाचं फुल बेंच सरकार म्हणजे स्वतःच्या हिमतीवरचं सरकार आलं. त्या सरकारनी 2दा प्रयत्न केले एअर इंडियाच्या खाजगीकरणाचे आणि लॉस किती होता एअर इंडियाचा? 20 crores पर डे. आणि शेवटी पंतप्रधानांना मध्यस्थी करावी लागली आणि पंतप्रधानांच्या विनंतीचा मान म्हणून टाटा ग्रुपनी एअर इंडिया विकत घेतली आणि अवघ्या 4 क्वार्टरमध्ये ती प्रॉफिटमध्ये आणून दाखवली. आणि दोन्ही बातम्या पेपरमध्ये एकाच दिवशी आल्या, दॅट एअर इंडिया इज मेकिंग प्रॉफिट. आणि जो उद्योगपती गजाआड गेलेला होता त्याचा काय एक बेल सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नामंजूर करून त्याला जेलमध्ये खितपत ठेवला होता. जे नेहमी म्हणतो की लाईट इज ॲट द एंड ऑफ द टनेल प्रोव्हायडेड युअर कॅरेक्टर इज क्लीन, विच टाटाज प्रूव्ड इट. आणि ही जी एअरलाईन आली ती एअरलाईन हे जे.आर.डी. टाटांचं सर्वात मोठं स्वप्न होतं आणि ते पूर्ण केल्याचा आनंद रतन टाटांनी आपल्या एका छोट्याशा ट्विटमध्ये केलेला होता. आणि त्यात त्यांनी दिलं होतं वेलकम बॅक. एका वाक्यात इतिहास सांगितला, वेलकम बॅक. जे आमच्याकडून तुम्ही हिरावून घेतलं होतं ते शेवटी आमच्या चरणावर तुम्हाला वाहावंच लागलं, पण त्यात कुठेही माज मस्ती नाही आहे. तीच गोष्ट टाटा मोटर्सची. एकेकाळी अत्यंत डबघाईला आलेला व्यवसाय की तो आता हाईव्ह ऑफ करायला पाहिजे म्हणून जगभरात रतन टाटा आणि त्यांचे सहकारी प्रेझेंटेशन करत फिरत होते की कोई इसके खरीद लो यार, बचाओ हमको. त्यावेळेला बिल फोर्ड यांच्याकडे प्रेझेंटेशन झालं आणि उद्दामपणे काय असतं, बापाच्या पैशावर आईश करणारी पोरं येतात ना, ती अशी मस्ती करतात. तर बिल फोर्डनी त्यांना सांगितलं, असले आतबट्ट्याचे व्यवहार तुम्ही केले कशाला? तुमची लायकी होती का हा धंदा करायची? हा अपमान सुद्धा सहन केला. बॅग उचलली, बाहेर पडले, पण एक शब्द बोलला नाही. 10 साल के बाद साला दुनिया बदल गई. टाटा मोटर्स बिकेम वन ऑफ द मोस्ट ब्लू चिप कंपनीज. आणि फोर्ड डबघाईला आले. आणि आता फोर्ड जगभरात फिरू लागले की कोणतरी आम्हाला विकत घ्या आणि वाचवा, आमचं कर्ज आम्हाला बर्बाद करतंय. टाटा उद्योग समूहाने त्यांचं प्रेझेंटेशन बघायचं मान्य केलं, फक्त अट एकच घातली, प्रेजेंटेशन के लिए मुंबई के बॉम्बे हाउस टाटा ग्रुप के हेडक्वार्टर्स पे आना पड़ेगा. एवढीच अट. आणि त्यानंतर बिल फोर्ड स्वतः आले, त्यांना आदराने रिसीव्ह केलं गेलं. रतन टाटा स्वतः खाली रिसीव्ह करायला आले, त्यांचं प्रेझेंटेशन पाहिलं, किंमत ठरली, कंपनी विकत घेतली. बिल फोर्ड्सनी कातर आवाजात त्यांना सांगितलं, यू सेव्ड आवर लाईफ, अदरवाईज वी वुड हॅव बीन रुइंड. धैर्यवान माणसाच्या मागे, नीतिवान माणसाच्या मागे नियती कशी उभी राहते हे बघा. या धैर्याची फार मोठी किंमत या उद्योग समूहानं मोजली. अन्यथा हा ग्रुप आहे त्याच्या दसपट मोठा होऊ शकला असता, पण ये न के न मार्गे मोठं व्हायचं नाही. कसं मोठं व्हायचं हे सुद्धा ठरलेलं आहे. आणि त्या ठरलेल्या मार्गापासून जेव्हा निवडलेला चेअरमन प्रॉफिटला जास्त महत्त्व द्यायला लागला, त्यावेळी वयाच्या 84व्या वर्षी त्याला बाजूला करायचं धाडस सुद्धा या वृद्धाने दाखवलं. आणि लक्षात घ्या, याच सायरस मिस्त्रीच्या वडिलांनी जेव्हा सक्सेशन वॉरचा निर्णय होत होता, तेव्हा शापूरजी पालोनजी, सायरस मिस्त्रीचे वडील, हे टाटा सन्स मधले सर्वात मोठे इन्व्हेस्टर होते. तेव्हा त्यांनी आपलं मत रतन टाटा यांच्या पारड्यात टाकलं होतं की नाही, या सगळ्यांना सोडून रतनला चेअरमन करा. परंतु जेव्हा त्यांचा मुलगा अनैतिक वागत नव्हता,
पण नैतिकतेची अत्युच्च कसोटी जी असते ना, ती सुद्धा पार करत नव्हता. म्हणून क्षणार्धात त्यांना दूर केलं गेलं. एक फिअर्स लिगल बॅटल लढली गेली, ती टाटांनी जिंकली. त्याविषयी अनेक वावड्या उठल्या, पण कोणी रतन टाटांच्या हेतूवर शंका घेतली असं कधी झालं नाही. क्योंकि जो किया वो टाटा सरनेम के लिए किया. मला आठवतंय, हे असे फार कमी पारशी असतात, असे फार कमी लोक आहेत जगात. अनेक 4-5 उद्योग समूहात मी प्रमुख म्हणून काम केलंय. गोदरेज समूहाचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. त्यांच्या एका कॉल सेंटर डिव्हिजनचा मी CEO होतो. 2 अफलातून अनुभव आहेत. ये इनकी मिट्टी ही अलग है. आणि ते कॉल सेंटर तोट्यात होतं आणि पुढच्या 1 वर्षभरात मी ते प्रॉफिटमध्ये आणलं. आणि दर 2-4 महिन्यांनी त्या कॉल सेंटरचं एक नवीन दालन आम्ही त्याच कॅम्पसमध्ये उघडत होतो. 20-20 हजार स्क्वेअर फीटची, 2 लाख स्क्वेअर फीटची रिकामी जागा होती, इंडस्ट्रियल शेड. तिथे आम्ही ते उघडत होतो. आणि प्रॉफिट व्हायला लागला तेव्हा एक गोष्ट जी मला माहीत नव्हती ती कळली. ती म्हणजे म्हटलं हा प्रॉफिट कुटुंबाकडे जात असेल, विच इज वाजिब आहे, उनका धंदा आहे, उनके पास जाएगा. तेव्हा मला कळलं की त्यातले 25% हे सह्याद्री घाटातील एंडेंगर स्पेसीजना वाचवण्याकरता देणगी म्हणून दिले जातात. आणि याचं कुठेही नाव नव्हतं. डॉक्टर तेताली नावाचे जे महान बायोलॉजिस्ट आहेत, ते जेव्हा एकदा भेटले ऑफिसमध्ये, म्हणजे तुम्ही इथे काय करतायत, ते म्हणले 25% तुमच्या प्रॉफिटचे हे माझ्या एंडेंगर स्पेसीससाठी दिले जातात, कुठेही त्याचं नाव नाही. पुढं मी त्या एका दालनाच्या उद्घाटनासाठी त्यांना डेट म्हणून आदी गोदरेजनं बोलवायला गेलो. तेव्हा जी मला डेट दिली गेली त्याच्या आधी त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला आणि सत्यनारायणाची पूजा कशी करायची असते, त्या दिवशी सरांनी काय काय करायचं, कोणता ड्रेस घालायचा, आचमन कसं करायचं, इथपासून नारळाची शेंडी कुठल्या बाजूला असते, हे बारीक सारीक आमच्याकडून समजून घेतलं आणि तशाप्रमाणे वागले. पण स्वतःच्या पारशी पद्धतीने झालं पाहिजे असा आग्रह धरला नाही. दिस इज बीइंग पारसी. मी एक विशिष्ट तारीख त्यांच्याकडे मागत होतो, तेव्हा मला सांगण्यात आलं की नो, दॅट इज कस्टमर डे. मला काही कळत ना, कस्टमर डे म्हणजे काय. 40,000 कोटीचा मालक असलेला हा ग्रुप आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय महिन्यातला एक दिवस सामान्य सेल्समन सारखे भारतातलं एक गाव निवडतात आणि एका सेल्समन बरोबर बॅग घेऊन फिरतात, घराघरात जातात, दुकानात जातात आणि विचारतात आमचं हेअर ऑइल किती विकलं जातंय, आमचं कलर काय ते किती विकलं जात आहे, शॅम्पू आणि आमचे सोप किती विकले जात आहेत, लॉक किती विकले जात आहेत, फर्निचर किती विकलं जात आहे. दारावर टकटक करून विचारतात तुम्ही आमचं फर्निचर घेतलं का, घेतलं नाही तर का घेतलं नाही. नाऊ यू नो व्हाय दिस ग्रुप्स आर सो ग्रेट. आपल्यापैकी किती लोक हे धाडस दाखवतील. त्यांच्या दारावर पण तोंडावर दारं बंद झाली असतील ना, पण तरीसुद्धा गेले अनेक वर्ष ते हे काम चालू आहे. जेव्हा मी गोदरेजना विचारलं की हा एक मोठा हॉल तयार झाला आहे, असे 4 हॉल होत आहेत, यांना काय नाव द्यायची, तुमच्या पूर्वज जे आहेत त्यांची नावं द्यायची का, त्यांचा फोटो आणि असं एक नाव आपण लावूया. त्यांनी क्षणभर विचार केला आणि मला म्हणले उदय एक काम करो, गेट इन टच विथ डॉक्टर तैताली. यातला प्रॉफिटचा 25% भाग हा एंडेंगर स्पेसीससाठी जातो, तेव्हा त्याचे रेअर फोटोग्राफ्स त्यांच्याकडे आहेत. त्या रेअर स्पेसीजची नावं जी आपण वाचवली त्याची चित्र लावा आणि त्याच्या नावाने त्या हॉलला ओळखलं जाऊ दे. आणि याची कुठेही पुन्हा जाहिरात नाही. ही नुसती नीतिमत्ता नाही आहे दाखवण्यासाठी केलेली. ही एक जीवन पद्धती आहे की जी आतून DNA तून आलेली आहे. यांना कोणी सांगावं लागत नाही की देशावर संकट आलं मदत करा. आत्ता शीख दंगलीचा उल्लेख झाला, मुंबई जी दंगल झाली त्याचाही उल्लेख आहे, 26/11चा हल्ला आहे. टाटांना कधी सांगावं नाही लागलं. कोरोना काळामध्ये या माणसांनी आपली सगळी हॉटेल्स
डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी फुकट उपलब्ध करून दिली की या इथे राहा, जेवणा खाणा सकट तुम्हाला सगळं फ्री, जितका पाहिजे तितका वेळ राहा. टाटा ग्रुपची सगळी हॉटेल ओपन होती त्यावेळेला फक्त डॉक्टर आणि नर्सेससाठी. हे सांगितलं सुद्धा नाही कोणी, हे स्वतःहून केलं. हे रक्तात असं पॅट्रिऑटिझम भिनलेलं फार कमी उद्योजकांमध्ये असतं, म्हणून त्यांच्या श्रद्धांजलीला एवढी गर्दी होते. त्यांच्या श्वान प्रेमाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, त्या आपण अनेकांनी वाचल्या असतील. जी गोष्ट मी स्वतः डोळ्यांनी टाटा हाऊस, आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट दॅट आय स्टार्टेड माय करिअर विथ टाटाज. MBA झाल्यानंतर, पहिलं आल्यानंतर आय गॉट द हायेस्ट पेड जॉब ऑफ द कॅम्पस अँड दॅट टू वर्किंग विथ टाटाज. अँड त्यावेळेला व्हॅल्यू नावाची गोष्ट काय असते आणि त्याला किती किंमत असते हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. एखादी कन्साइनमेंट कस्टममधनं सोडवायची आहे, पैसे पाहिजेत, देणार नाही, नाही दिले, किती नुकसान झालं तरी चालेल, हम नहीं करेंगे. मला आठवतंय गोदरेज ग्रुपमध्ये जेव्हा मी कॉल सेंटरचा CEO झालो आणि पहिल्यांदा आम्ही 102 माणसांवरनं 1000 माणसांचं कॉल सेंटर उभं केलं. सगळी तरुण मुलं होती वयाच्या 25च्या आतली. ते म्हटले सर कुछ पार्टी करते हैं. हाँ म्हटलं चलो पार्टी करते हैं बिकॉज वी टच्ड 100 crore टर्नओव्हर इन द फास्टेस्ट टाइम इन इंडिया. मग असं लक्षात आलं की इथे मोठी फॅक्टरी आहे, ती शहरापासून जरा थोडी दूर आहे ठाण्यात. तर याच्या अनेक गच्च्या आहेत, त्या गच्च्या खूप डेकोरेटेड आहेत, तर तिकडेच पार्टी करूया. आता तरुण मुलांची पार्टी म्हणजे दारू, बियर वगैरे असं सगळं होतं. आणि मी ती पार्टी ठरवली तेव्हा मला असं नम्रपणे सुचवण्यात आलं की एक बार जरा जाके त्या ग्रुपचे जे पारसी फायनान्स चीफ आहेत त्यांना भेटून घ्या. मी भेटायला गेलो. त्यांनी पहिले कॉम्प्लिमेंट दिली की उदय यू डिड अ रिअल टर्न अराउंड, सो आय मस्ट थँक यू. आणि माझं प्रमोशन त्यांनी जाहीर केलं. म्हटलं सर एक काम होतं, असं असा दिवस आहे, त्या दिवशी आपल्याला अवॉर्ड द्यायचे, तुम्ही जर आलात तर बरं होईल. आपण पार्टी देतोय, सो विल हॅव सम ड्रिंक्स फॉर द बॉयज, आणि ती आपण आपल्या गच्चीवर करतोय. ते म्हणले वाय ऑन द टेरेस ऑफ द फॅक्टरी. म्हटलं चिपर पडेगा, 5 स्टार में किया तो 5 पट पैसा लागेल, इथे केला तर आपल्या हातात आहे सगळं. सो ते म्हणले वी डोंट अलाउ स्मोकिंग अँड ड्रिंकिंग इन द कॅम्पस. म्हटलं सर 5 स्टार में बहुत पैसा लगेगा, 10 पट पैसा लागू दे, विल नॉट कॉम्प्रोमाइज अवर व्हॅल्यूज. लक्षात घ्या, ही ती गोष्ट आहे. एक प्रसंग मला आठवतोय. अरविंद इनामदार पोलीस महासंचालक हे रिटायर झाले आणि त्यांनी एक अवॉर्ड चालू केलं, ते निस्पृह अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ. आणि मग हवालदार, ACP, SP आणि अशांचा ते सन्मान करायचे आणि तो मोठा कार्यक्रम व्हायचा. आणि जवळपास पोलीस दलातले हुज हू रिटायर झालेले आणि सर्व्हिंग असे भरपूर लोक तिकडे जमायचे. मलाही दरवर्षी ते बोलवायचे. आणि एका वर्षी मी आवर्जून गेलो, कारण अवॉर्ड वेर टू बी गिवन ॲट द हँड्स ऑफ रतन टाटा. वरळीला तो कार्यक्रम होता, सगळे स्थानापन्न झाले आणि अक्षरशः दृष्ट लागावं असं सभागृह होतं की ज्याचं नाव घ्यावं अशी मुंबईची हुज हू सगळे आलेले होते. आणि कार्यक्रम सुरू झाला. रतन टाटांना यायला उशीर होत होता. अरविंद इनामदार वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट टाईम. टाईम इज टाईम. कार्यक्रम सुरू झाला आणि एक 10-12 मिनिटांनी थोडेसे पाठीला किंचित पोक आलेले, एक साधा ड्रेस, चेक्सचा शर्ट, एक साधी फिकट रंगाची पॅन्ट, त्याच्यावर एक सुंदरसा बेल्ट असे घातलेले रतन टाटा आत आले आणि काही न सांगता सभागृह एका क्षणात उभं राहिलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. रतन टाटांना वरती स्टेजवर नेण्यात आलं. अवॉर्ड दिले गेले. त्यांचं भाषण अर्थातच सगळे प्राणांच्या सर्व शक्तिकरणांच्या ठेई कुठून ऐकत होते. नम्रपणे पहिल्यांदा 10 मिनिटं उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी आणि माफी व्यक्त केली. आणि आपल्या दिरंगाईनं येण्याचं कारण त्यांनी सांगितलं. ते बोलले गाडी मी स्वतः चालवत होतो मलबार हिलून घरून येताना, पार्किंग मिळायला त्रास झाला म्हणून 10 मिनिटं उशीर झाला. लाज वाटली त्या दिवशी ड्रायव्हर घेऊन आल्याची. 82 वर्षाचा माणूस इंडिका गाडीतनं स्वतः चालवत येतोय आणि 10 मिनिटं उशिरा याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. ही नम्रता उसनी आणलेली नाही,
ही नम्रता संस्कारातून आतून आलेली आहे. अशी माणसं संधी मिळताच पुन्हा मगरूर होतात असं कधी होत नाही. यांना संधी मिळाली तेव्हाही हे मगरूर झाले नाहीत, कारण हे यांची वीण पैदाइशीच ही होती. त्यांनी एक उत्तर दिलंय छान, ते म्हणजे व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर बिझनेस. त्याचं सुंदर उत्तर त्यांनी दिलं, आवर पर्पज ऑफ बिझनेस इज आवर कस्टमर. सो कस्टमर इज नॉट ए पार्टनर इन द बिझनेस, ही इज द पर्पज ऑफ इट. जेव्हा या देशात सेमीकंडक्टर कमी आहेत आणि त्याच्यामुळे हजारो लाखो गाड्या या त्या सेमीकंडक्टर चिप नाहीत म्हणून डिलिव्हर करता येत नाहीत आणि उद्योग व्यवस्थेला खीळ बसले आणि भारताचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय, हे कळल्यानंतर प्रॉफिट आहे की नाही याचा विचार न करता टाटा उद्योग समूहाने सेमीकंडक्टरमध्ये उडी घेतली आणि ठरवलं की सेमीकंडक्टर हम मॅन्युफॅक्चर करेंगे. किती उद्योग समूहाने हे धाडस दाखवलं. प्रॉफिट आहे का नाही माहिती नाही, पण देशाला याची गरज आहे, आपण बना लेंगे. प्रॉफिट लॉस चलता रहेगा. कळलं एक उद्योग समूह आणि यांच्यामध्ये काय फरक असतो. म्हणूनच जेव्हा स्वतः गाडीतनं जाताना पावसात भिजणारं स्कूटरवरचं कुटुंब 4 लोकांचं पाहिलं आणि या माणसाने ठरवलं आपल्याला 1 लाखात गाडी द्यायची. इट वॉज नॉट इझी. सगळ्यांनी खिल्ली उडवली आणि 18 महिन्याच्या R&D नंतर त्याने ती गाडी नुसती आणली नाही, संपूर्णपणे भारतीय बनावटीची गाडी डिलिव्हर केली. त्या दिवशी त्या गाडीत 1 लाख परवडणारी कुटुंब जेव्हा बसली तेव्हा त्यांचा पहिला दुआ या माणसाच्या कणव भरलेल्या हृदयासाठी होता. असे किती लोक असतील की ज्यांना, असे किती उद्योगपती असतील की ज्यांना लोकांचं दुःख ही आपल्या उद्योग व्यवसायाची प्रेरणा वाटते. कणव वाटून त्या माणसाला देणगी देणारे भरपूर असतात, परंतु त्याकरता उद्योग उभा करायचा, भले लॉस झाला तरी चालेल. दिस इज अमेझिंग. आणि हे जे संवेदनशील मन आहे ना, ते प्रचंड दुःख भोगल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलंय. काय या माणसाने आयुष्यात बालपणात भोगलं नाही. एका श्रीमंत सोन्याचा चमचा घरात घेतलेल्या घरात त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 10व्या वर्षी आई वडिलांचा डिव्होर्स झाला आणि आईने दुसरं लग्न केलं. आईने दुसरं लग्न केलं त्या काळात म्हणून वर्गातल्या मुलांनी टोचून टोचून अख्खं बालपण खलास केलं. त्यावेळी त्यांचं मन बंड करून उठायचं आणि त्या मुलांना जाऊन मारावं असं वाटायचं. तेव्हा त्यांच्या आजीनं त्यांना शांततेचा सल्ला दिला आणि सांगितलं, संयम ही परमात्मा होता है. तेव्हा जो आयुष्यात संयम शिकवला आणि त्या संयमाने जे धैर्य दिलं ना, ते धैर्य अक्षुण होतं, ते वाढत गेलं. त्यांना व्हायोलिन शिकायचं होतं, वडिलांनी पियानो शिकायला लावला. खूप मन आक्रंदून उठलं आणि जसे आपल्या घरामध्ये बाप बेटेचे संबंध तणावग्रस्त असू शकतात तसे त्यांच्याही आयुष्यात होते, पण त्यांना मान तुकवावी लागली. ती खंत त्यांनी आयुष्यात एकदाच फक्त बोलून दाखवली. तीच गोष्ट इंजिनिअरिंगची. वडील त्यांना इंग्लंडमध्ये मेकॅनिकलची इंजिनिअरिंगची डिग्री घ्यायला पाठवत होते. शेवटी आजीचा आधार घेतला. या माणसाला त्याच्या आजीनी वाढवलं आहे आणि त्या आजीनी वडिलांना कन्व्हिन्स केलं की त्याला जर स्थापत्यशास्त्र शिकायचं असेल, विच इज आर्किटेक्चर, तर कृपा करून आपण तिकडे पाठवूया. म्हणून मग मेकॅनिकलची डिग्री सोडून हा माणूस स्थापत्यशास्त्र शिकायला गेला. तिकडे एका मुलीच्या प्रेमात पडला. एका कंपनीत नोकरी सुरू झाली. तिच्याबरोबरचा संसार सुरू होणार होता आणि इकडे आजी आजारी पडली. 1960-62 सालची गोष्ट. म्हणून तिच्या शुश्रूषेकरता इकडे धावून आला. तेव्हा वाटलं की ती प्रेयसी त्याच्याबरोबर लगेच पुढची फ्लाईट पकडून येईल, पण तिच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला की आता 62चं चीनचं युद्ध सुरू झालेलं आहे, तू जायचं नाहीस. आणि त्या मुलीनेही यायला नकार दिला आणि होता होता संसार मोडला. कधीही त्याबद्दल खंत किंवा चल तुझी पत्र आता उघड करतो आणि तुला दाखवतोच मी काय आहे ते, एकदाही शब्द आयुष्यात काढला नाही. त्यानंतर 4 वेळा लग्नाच्या समीप पोचले, पण लग्न झालं नाही. त्या कुठल्याही महिलेबद्दल कधीही
एकही शब्द वाईट काढला नाही. जे कलिग स्वतःला सोडून गेले त्यांच्याबद्दलही कधी वाईट शब्द काढला नाही. किंबहुना वैगुण्यावर त्यांनी मात केली, ती आपल्या चांगुलपणानं. याला धैर्य म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. हे ते रती वाढणं आहे. ही ती सत्कर्मांची रती आहे की जी अत्यंत दुर्मिळपणे आपल्याला दिसते. नाहीतर रिव्हेंज घेणारे राजकारणी आणि रिव्हेंज घेणारे उद्योगपती असतात, परंतु तुझी लाईन कमी करण्यापेक्षा मी माझी लाईन मोठी करीन ही जिद्द बाळगणारे फार कमी असतात. या माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 80 ओलांडल्यानंतरही या माणसाचा यंगस्टर्स बरोबरचा कनेक्ट कधीच तुटला नाही. एका क्षणात एखाद्या सभागृहात गेल्यानंतर त्या सभागृहाचा IQ EQ काय आहे आणि त्यातल्या तरुणांना नेमकं काय हवंय हे एका क्षणात ओळखण्याचं कसब. आणि म्हणूनच वयाच्या 82व्या वर्षी एका तरुण मुलांनी सिनियर सिटीजनना मदत करणारा एक उद्योग व्यवसाय चालू केला. त्यात भरभक्कम इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या खिशातून त्यांनी दिली आणि त्याच्या उद्घाटनाला सुद्धा हजर राहिले. हे आजच्या काळामध्ये अतिशय दुर्मिळ आहे. 26/11चा आत्ता इथे प्रसंग सांगण्यात आला. त्यातला एक आणखीन तुम्हाला माहीत नसलेला प्रसंग सांगतो. माझा एक मित्र आहे चेतन रायकर म्हणून, अतिशय उत्तम कॉन्झर्वेशन एक्सपर्ट आहेत. एखादी जुनी वास्तू, मग तो जुनागडचा वाडा असेल किंवा बकिंगम पॅलेस असेल, ते हळूहळू क्षतिग्रस्त होतात. काही वेळा आग वगैरे लागते आणि नष्ट होतात. त्यावेळेला ते पुन्हा नव्याने तसेच्या तसे उभे करायचे असतात. त्याचे जे एक्सपर्ट सायन्स आहे, त्याची जी आर्ट आहे, त्याचे ते मास्टर आहेत. मुंबईत राहतात. आणि 26/11मध्ये ताज जळल्यानंतर हे चेतन रायकर यांना बोलवण्यात आलं आणि चेतन रायकर यांना 1 लाईन ब्रीफ दिलं गेलं, जसं ताज होतं तसं उभं करा. चेतन रायकर कामाला लागले. वेळ हाती कमी होता. झपाट्यानं तेही काम करत होते. आणि काम करता करता एका ठिकाणी असं लक्षात आलं की काही लाकडी बीम आहेत आणि त्याच्या खाली एक कॅमोफ्लाज असं सिलिंग येणार आहे. म्हणजे बीम कोणता आहे हे आत कळणारच नाही, कारण त्याच्या खाली सिलिंग येणार आहे. पूर्वीच्या काळी बर्माटिक वापरलेलं होतं. आता काय बर्माटिक वापरायची गरज नव्हती. जंगली लाकूड वापरलं असतं तरी चाललं असतं. काय वाटलं कुणास ठाऊक. ते रतन टाटांची अपॉइंटमेंट घेतली आणि विचारलं, सर एक सवाल था. काय? वरती कॅमोफ्लाज होणार आहे, सिलिंग येणार आहे, सिलिंगच्या वरती लाकूड लावायचं आहे. पूर्वी बर्माटिक होतं. बर्माटिक आता फारच महाग आहे, यायलाही थोडा वेळ लागेल. तर आपण जंगली लाकूड वापरलं तर आपली कॉस्ट 10% येईल ओरिजिनल एस्टिमेटेडपेक्षा. रतन टाटांनी एकच प्रश्न विचारला, पूर्वी काय वापरलं होतं? तर मला पूर्वी बर्माटिक वापरलं होतं. माझं ब्रीफ काय आहे? जैसा था वैसा बनाव. ते बोले, वाय दिस क्वेश्चन देन? सीलिंग त्याच्या आत काय आहे ह्याच्यात सुद्धा बदमाशी नाही. कधीही त्यांना त्यांच्या कलिगला एकेरी नावाने हाका न मारता पाहिलं नाही. प्रत्येकाला त्यांनी आदर दिला. आणि आपला एखादा टायपिस्ट असेल, त्याच्या घरी पिंपरी चिंचवडला वयाच्या 80व्या वर्षी ते आजारी आहेत म्हटल्यानंतर 8 जिने चढून हा माणूस बघायला गेला. हे अत्यंत दुर्मिळ आहे. खऱ्या अर्थानं निर्लेप माणूस ज्याला आपण म्हणतो ना, तीही निर्लेपता, तीही जी मनाची अशी वृत्ती असते की जी इन्व्हॉल्व असते पण डिटॅच्ड असते, तीही डिटॅच्ड इन्व्हॉल्वमेंट ज्याचा उल्लेख आपल्याकडे भगवद्गीतेत केलेला आहे, ही खरीखुरी वेदनेची भगवद्गीता जगलेला आणि त्यावर श्रीमंतीची एक काय म्हणू आपण चळत उभी केलेला हा माणूस. सायरस मिस्त्री यांनी जेव्हा फारकत घेतली ग्रुपमधून, त्याच्यानंतर एकदा भेट झाली होती आणि त्यात एक प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा चेअरमन झालात तेव्हा रतन टाटांनी किती इंटरफिअर केलं. नंतर तुमची भांडणं झाली, तुम्हाला काढून टाकलं, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण जो काही काळ तुम्हाला मिळाला त्या काळात रतन टाटांनी इंटरफिअर किती केलं? त्यांनी सांगितलं एकदाही नाही. मग रतन टाटांना विचारण्यात आलं की तुम्ही एकदाही इंटरफिअर केलं नाहीत, हे कसं काय? ते म्हणले जेव्हा मी चेअरमन झालो तेव्हा जे.आर.डी. टाटांनी एकदाही इंटरफिअर केलं नाही. इतकंच काय तर रतन टाटांनी सायरस मिस्त्री,
टाटा ग्रुपचे चेअरमन झाल्यानंतर आपलं ऑफिससुद्धा बॉम्बे हाऊसमधनं काढून टाकलं. आपल्या नावाचा बोर्डसुद्धा काढून टाकला. ती जी केबिन होती, छोटीशी केबिन होती, मी 2-3दा गेलोय तिकडे, ती केबिनसुद्धा त्यांनी देऊन टाकली आणि मुंबईच्या एका छोट्याशा स्ट्रीटवरची की जिकडे गाडी जाणं सुद्धा मुश्किल आहे अशा ठिकाणी एका जुन्या पुराण्या बिल्डिंगमध्ये 1 मजली असं चढून जायला लागतं, लिफ्ट पण अतिशय जुन्या बाबा आदमच्या काळातली, तिथे त्यांनी एक छोटंसं ऑफिस घेतलं. त्या ऑफिसमध्ये रतन टाटा बसून काम करायचे, पण टाटा हाऊसमध्ये जाऊन आपलं अस्तित्व, आपला रोप दाखवलाय, तुला मी बसवला आहे, कधी नाही. दिस इज द ग्रेटनेस ऑफ द मॅन. नाही तर आपल्याकडे तुला मी बसवला आहे, मी सांगतो या माणसाला नोकरी लाव, याला कंत्राट दे, त्याला अमुक कर, त्याला तमुक कर, हा निर्णय असा का घेतला, उद्या बोर्ड मिटिंग आहे, हे याव कर, त्याव कर. अजिबात नाही. इदम न मम. एकदा दिलं, सोडलं आणि ते खरं खुरं सोडलं, म्हणून हा खऱ्या अर्थाने निर्लेप माणूस. वयाचा निकष लावला आणि 75ला रिटायर म्हणजे रिटायर. नवीन पिढीला सांगावं नाही लागत की आता तुमचं वय 80 झालंय, रिटायर व्हा आणि आम्हाला चालवायला द्या. मी असंच विधान केलं आहे, म्हणजे असं काही त्याच्या मागे हे काही नाही आहे, असं म्हणजे सुचलं म्हणून केलं असं. म्हणजे आज जे टाटा उद्योग समूहात मोस्ट प्रॉफिट मेकिंग बिझनेस आहेत, विच इज TCS, रिटेल, कार्स, हे सगळे उद्योग व्यवसाय रतन टाटांनी सुरू केलेले आहेत. विच इज व्हेरी रेअर की एक ग्रुप इतकं स्वतःचं रूप पालटवू शकतो की आता टेल्को, टाटा लोकोमोटिव्स इज नॉट द प्राईम ड्रायव्हर ऑफ द ग्रुप, बट इट इज TCS. आणि हे TCS कसं सुरू झालं माहिती आहे का? म्हणजे काय काळामध्ये रतन टाटांना, काय JRD टाटांना स्ट्रगल करावं लागलं ते कळेल तुम्हाला. आपल्या कामगारांची वेज बिलं कम्प्युटराईज करण्यासाठी म्हणून 70च्या दशकामध्ये JRD टाटांनी या देशातला पहिला कॉम्प्युटर ऑर्डर केला. बरं का? पहिला कॉम्प्युटर JRDने आयात केला आणि त्यात त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये कस्टमसाठी लिहिलं मशीन. आणि आमच्याकडचे द ग्रेट अधिकारी असतातच, म्हणजे काय म्हणजे असे ते त्यांनी ते आलं, उघडलं आणि ते म्हणले मशीन आहे तर याला चाकं नाही आहेत. आणि ते अनेक महिने अनेक वर्ष तिकडे पडून होतं. शेवटी एक व्यक्ती तरुण पुढे आली आणि ती म्हणली, सर क्यों चिंता करते हैं, आपण कॉम्प्युटर का धंदा चालू करते हैं. त्याच्यातनं TCS उभी राहिली. त्या तरुणाचं नाव आहे फकीरचंद कोहली. माणसं अशी निवडावी लागतात आणि अशी मोठी करावी लागतात. आणि या फकीरचंद कोहलीचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे माहिती आहे? ही इज नॉट अ कम्प्युटर इंजिनियर, कारण तेव्हा कॉम्प्युटर शिकवलाच जात नव्हता. तो आत्ता मी जेव्हा शिकलो तेव्हाही शिकवला जात नव्हता. मी जेव्हा शिकलो कॉम्प्युटर 1980च्या एंडला, त्यावेळेला त्याच्या सब्जेक्टचं टायटलच भीषण होतं की ते पाहिल्यानंतर कोणाला शिकावंच वाटणार नाही. काय इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, हे काय नाव आहे. आणि त्यावेळेला कॉम्प्युटरची ती मोठी रूम असायची. 2 ठिकाणी चप्पल काढून जायचो आम्ही, एक देवळात आणि दुसरं कॉम्प्युटर रूममध्ये. आणि पहिल्या दिवशी कोणतरी सांगितलं या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस आहे. मी हातच नाही लावला 8 दिवस. म्हटलं आपल्याला झालं तर काय करा. अशा काळात यांनी हा व्यवसाय उभा केला. दिस इज द विजनरी. आणि या फकीरचंद कोहलीचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन काय आहे माहिती आहे? हे TCS उभं करणं वगैरे नंतर झालं. टाटा मुंबईला वीज पुरवायचे आणि ते एकमेव वीज पुरवणारे होते. हे जे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे ना, ते भारतातलं पहिलं नाही, जगातलं पहिलं. याआधी कोणीही असा प्रयोग केला नव्हता. तो या टाटा उद्योग समूहानं केला आहे. दिस इज विजन, की वरतून पाणी खाली आणलं आणि त्यातून हायड्रो इलेक्ट्रिकची वीज निर्माण केली. बिफोर द वर्ल्ड एम्बार्क इन टू इट, टाटाच डिड दिस. आणि ती वीज मध्ये मध्ये इंटरप्ट व्हायची, खंडित व्हायची. आता तुम्ही तर एकटे सप्लायर होता, काय फरक पडलाय? हां, आपल्याकडे नाही का एअर इंडिया जेव्हा एकटीच एअरलाईन होती तेव्हा प्रत्येक एअर होस्टेस प्रत्येक मेल पॅसेंजरकडे पोटेन्शियल रेपिस म्हणूनच बघायची, कारण काही दुसरा पर्यायच नाही आम्हाला. हां, तेव्हा या फकीरचंद कोहलीनी सांगितलं की हे खंडित होते. टाटानी चिंता व्यक्त केली JRDनी की हे खंडित होतं, हे बरोबर नाही.
जरी आपण मोनोपॉलीमध्ये असलो तरी हे बरोबर नाही. ग्राहकाचा अधिकार आहे अखंडित सेवा मिळण्याचा. तेव्हा फकीरचंद कोहली म्हणला आय विल वर्क ऑन दिस प्रोजेक्ट, आणि त्यांनी 3 महिन्यात त्याचं सोल्युशन काढलं. आजही मुंबईतली वीज बहुतांशी वेळा चालू असते, फार कमी वेळा जाते. त्याचं सगळं श्रेय टाटा उद्योग समूहाच्या ग्रीडला आहे. हे एवढंच काय, महाबळेश्वरला गेल्यानंतर तुम्ही स्ट्रॉबेरी खाता ना, ती स्ट्रॉबेरी काय अशीच उगवली? मग आमचे मुळे साहेब गेले आणि त्यांनी 2 बिया टाकल्या आणि स्ट्रॉबेरी आली, असं नाही झालेलं. तिथे ती रोपं आणली जमशेदजी टाटांनी. फ्रान्सहून ती रोपं आणली त्यांनी, की इथलं वातावरण आणि फ्रान्सचं वातावरण सारखं आहे, म्हणून आज आपण या देशात स्ट्रॉबेरी खातोय. तीच गोष्ट म्हैसूरला गेल्यानंतर तुम्ही सिल्क विकत घेता. सँडलवूड आणि सिल्क हे म्हणजे नियम एक हेच आहे की घेतलंच पाहिजे. ते जे सिल्क आहे ना, त्या सिल्कचे जे पहिले रेशमाचे किडे आहेत ते फ्रान्सहून जमशेदजी टाटा घेऊन आले, म्हणून आज म्हैसूरमध्ये सिल्क या व्यवसायात लाखो कामगारांना रोजगार मिळाला. मला सांगा, या सगळ्या टाटाचा काय स्वार्थ आणि फायदा होता? गुणवत्ता हा एकमेव निकष असा आहे की ज्याच्यात कुठलीही कॉम्प्रोमाइज टाटाने आयुष्यात कधी सहन नाही केली. आणि त्याच्याकरता मॅल्कम बॉलरिज हा अमेरिकेतला अतिशय मोठा क्वालिटी सायंटिस्ट, खरं तर त्याविषयी नंतर एकदा मी व्याख्यान द्यायला येईन की रोनाल्ड रेगन जेव्हा प्रेसिडेंट होते तेव्हा या मॅल्कम बॉलरिजनी अमेरिकन ॲडमिनिस्ट्रेशन सुधारण्याकरता काय काय केलं, त्याची जी क्वालिटी मॅन्युअल्स होती ती क्वालिटी मॅन्युअल्स इंडियनाइज करून JRDQA म्हणजे JRD टाटा एक्सलेंस अवार्ड चालू केलं. उसके ऊपर 4 चांद लगाने का काम किसने किया होगा? तो रतन टाटा ने किया. एंड दैट्स वाई दिस ग्रुप मेंटेन्स सच वंडरफुल क्वालिटी इन विच एवर एरियाज दे ग्रो. म्हणून एखादी फार चांगली त्यांची लेगसी काय असं विचारलं तेव्हा ते सांगितलं की भारताचं रत्न गेलं, टाटा उरले. भारताचं रत्न गेलं आणि टाटा उरले. काय या माणसाची बिझनेस एथिक्स किती क्लिअर असावेत. टाटा जेव्हा टेलिकॉम बिझनेसमध्ये होतं तेव्हा ध्वनी लहरी म्हणजे 2G तोपर्यंत आपल्याकडे फ्री दिले जात होते. टाटानी सांगितलं फ्री नका देऊ आम्हाला, आमच्याकडून पैसे घ्या, कारण त्याच्यावर आम्ही पैसे कमवतोय. हे टाटांनी सांगितलं. त्यावेळेला जे आज या व्यवसायात आहेत ना एक उद्योगपती, मी आता नाव घेत नाही, आय एम शुअर स्मार्ट पीपल विल अंडरस्टँड, त्यांनी सांगितलं एवढी जर तुम्हाला चॅरिटी करायची असेल ना तर हॉस्पिटल बांधा, आमची कशाला वाजवताय. आणि त्या टाटा डोकोमोला पैसे द्यायचे होते, ते पैसे भारतीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने देता येत नव्हते. त्या प्रकरणातूनच सायरस मिस्ट्रीजन त्यांचं खटाटायला सुरुवात झाली. ह्या माणसानी नियम डावलून एकदा केलेला करार नियमाच्या आधारे न मोडता नियमाच्या पलीकडे जाऊन जी रक्कम दिली ती काही 1000 कोटींची होती, पण टाटाचा शब्द खाली पडू दिला नाही. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. द लास्ट पॉइंट विच आय वॉन्ट टू टॉक अबाउट टाटा इज व्हॉट इज द लिगसी ऑफ टाटा. तुम्ही कोणीही असा, तुम्ही एखादे ग्राहक असा, तुम्ही एखादे उद्योजक असा, तुम्ही राजकारणी असा, तुम्ही भारतीय असा, तुम्ही ब्रिटिश असा, जर तुम्हाला मूल्याधिष्ठित जगायचं असेल, जर तुम्हाला एक व्हॅल्यू सिस्टीम घेऊन जगायचं असेल, तर तुम्हाला रतन टाटाच्या आयुष्यातल्या मूल्यांना डावलून पुढे जाता येणार नाही. अँड इफ देर इज वन ऑबिच्युरी टू दिस मॅन, if you all want to pay homage to this man, that he fulfill all the duties of his life to transform this nation into a great nation. It was his fortunate that he could run the empire when India was opening up. Unfortunate that JRD Tata had to run the empire in 1950s up to 1990s when there was nothing happening in India. 17 sectors काँग्रेसच्या राज्यात पूर्णपणे बॅन केली होती प्रायव्हेट सेक्टरला. जे काही करायचं ते फक्त सरकारने करायचं. अशा काळात JRDने व्यवसाय उभा केला. त्या 50 वर्षाच्या काळात भारताची अवस्था अशी होती, 1950 to 1991 या 40 वर्षात अवस्था अशी होती की आमची पॉप्युलेशन 2.2%नी, उत्पन्न दरडोई उत्पन्न दरवर्षी 1.1%नी,
आणि आमची अर्थव्यवस्था 3.3%नी वाढली, जेव्हा आशियातले इतर देश 4.5%नी आणि युरोपातले इतर देश 6.5%नी आणि दुसऱ्या महायुद्धात आमच्याबरोबरच बर्बाद झालेला जर्मनी आणि जपान 30 वर्ष 7.5%नी वाढलो आणि आम्ही मात्र हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून स्वतःला हिणवत घेत 3.25%नी वाढलो. त्या काळात सुद्धा या उद्योग समूहानं आपली वाढ इनऑर्गॅनिकरित्या मोठी करण्याकरता गैरमार्गाचा अवलंब केला नाही. हा जे.आर.डींचा वारसा श्रीमंती आल्यानंतरही या माणसांनी चालू ठेवला. गरिबीत नैतिकवान असणं आणि श्रीमंती आल्यानंतरही तसंच नैतिकवान असणं, ही दोन्ही टोकं ज्या उद्योग समूहानं पाहिली त्याचा मुकुटमणी आज आपण गमावला आणि त्याची ही शोकसभा आहे. त्यामुळे त्याची श्रद्धांजली अर्पण करताना मी शेवटी एकच म्हणेन की हा एक उपभोगशून्य स्वामी होता. अतिशय साधं जीवन जगला. टाटा इंडिका गाडीतनं आयुष्यात फिरले. जे मी नारायण मूर्ती यांच्याकडे पाहतो, खऱ्या अर्थानं नारायण मूर्तींचं जीवनसुद्धा नराचा नारायण झाला असंच म्हणावं लागेल असं आहे. आणि इथे तर प्रत्यक्ष नारायणाच्या घरात जन्माला येऊन स्वतःचे देव्हारे आणि स्वतःची देवळं उभी करण्याची क्षमता असताना सुद्धा या माणसाने यातलं काहीही केलं नाही. जे आयुष्य होतं ते सगळं समाजाप्रती अर्पण केलं. ओंजळ भरल्यानंतर देणगी देणारे भरपूर असतात, पण ओंजळ भरायची तीच समाजाला देणगी देण्यासाठी ही मूल्य ज्यांनी आयुष्यात जोपासली, असा हा उपभोगशून्य स्वामी आपल्यातनं गेला. टाटा इज नथिंग बट एक दंतकथा. ती दंतकथा आम्हाला पुढचे अनंत काळ प्रेरणा देत राहील. जेव्हा का हा देश आर्थिक आणि सांस्कृतिक विश्वगुरू बनेल, त्यातलं एक समृद्ध दालन या व्यक्तीच्या आठवणींचं असेल. धन्यवाद. उभं राहायचंय का सगळ्यांनी? शांती मंत्र. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.